या घराला तू कायम एकत्र बघितलंस, ते असंच कायम एकत्र राहू दे. मॉम, तुझा देवावर विश्वास आहे? परिस्थितीने ब्रह्मांड दाखवलं ग मला, मग आपोआपच देवावर विश्वास बसला. माझ्या मुलीने सदैव ज्या कुटुंबाचा विचार केलाय, ज्या कुटुंबासाठी ती सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला जात नाहीये, ते कुटुंब कायम एकत्र राहू दे. माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण कर. मॉम, थँक्यू. तू माझा, माझ्या मनाचा, माझ्या कुटुंबाचा एवढा विचार करतेस, हे बघून खूप बरं वाटतंय. हो, पण सध्या गोकुळ निवास मध्ये जे चाललंय ना, ते पाहून मला भीती वाटते. तुझ्यावर माझ्यासारखी परिस्थिती कधीच येऊ नये असं वाटतंय मला. असं काहीही होणार नाही, आणि तू आहेस ना माझ्या बरोबर. मी आहे, पण सिद्धार्थ अमेरिकेला जाणार आहे, आणि त्यानंतर हे देशमुख असेच भांडत राहिले तर तुझं काय होईल याची चिंता वाटतेय मला. काहीच काळजी करू नकोस, लवकरच सगळं नीट होईल. सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. सॉरी. थँक्यू देवा. उशिरा का होईना, पण मॉमला समज आली. सखा दादा. काय झालं सिस्टर? सखा दादा, अहो बघा ना, केवढी जळमट लागली आहे. जरा स्वच्छ करून घ्यायला हवं. यू नो टेन्शन, यू हॅपी. करतो मी. ठीक आहे. आजकाल या गोकुळ निवासाकडे बारीक लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. आणि एक तुम्ही आहात सिस्टर, स्वतःचा विचार सोडून फक्त या घराचा विचार करता. भयो, अगं आजचा सकाळचा आणि आजचा रात्रीचा दोनच डोस शिल्लक आहेत. अहो ऐका ना, खरंच नकोयत मला औषधं. आता बरं वाटतंय ना, ती औषधं नको. असं कसं? गोळ्या तर घ्याव्याच लागतील. अगं लहानपणी आम्ही नाही म्हटल्यावर तू आम्हाला कशी बोलायचीस, आठवतंय ना? हो, आठवतंय ना. ठणठणीत व्हायचंय ना, मग डॉक्टरनी दिलेली सगळी औषधं घ्यावी लागतील. औषधं कडून असतात. अगं काय भयो, तात्या द्या त्या औषधं इकडे द्या. हे घे, हे घे. हा, पाणी पी. आता कसं शहाण्या मुलीसारखं वागलीस? बापूमुळे. तात्या भयो, मला माफ करा. अरे बापू, माझ्या मुलाच्या वतीने मी तुम्हा दोघांची माफी मागतो. बापू, सध्या देव आपल्या संपूर्ण कुटुंबाची परीक्षा घेतोय बघ. भयो, माझंच चुकलं. माझ्या संस्कारात काहीतरी कमी पडलं. बापू, असं स्वतःला दोष देऊ नकोस. आपण सगळेच या परिस्थितीतून बाहेर पडूया. आलो मी. अहो, सगळं पूर्वीसारखं ठीक होईल ना? होईल कदाचित. माझा सुनबाईवर विश्वास आहे. ती करेल काहीतरी, शांत बसणार नाही. तिने स्वतःहून एक संधी मागून घेतली ना आत्मविश्वासाने आपल्याकडनं. हा, करेल काहीतरी. तात्याबाई आजींकडून एक संधी तर मागितली, पण काय करायचं हे अजून ठरलं नाही. कसं एकत्र आणू रुसलेल्या देशमुखांना? अदिती, अगं लक्ष कुठे तुझं? सॉरी सॉरी. अगं सॉरी काय त्यात? होतं असं कधी कधी. मी तर दिवसाला 1760 गोष्टी विसरते. आत्ता पण काहीतरी विसरले. आज ना काहीतरी आहे, पण काय ना नेमकं तेच आठवत नाहीये मला. नानी, अक्षय तृतीया आहे आज. विसरलेच होते. आप्पांनी ना चौरंगावर ठेवायला लाल कापड मागितलंय. मी आलेच. नानी पण ना. अदिती, आज अक्षय तृतीया आहे ना. आज आपल्या घरात एक गंमत असते बरं का.
काय बरं? अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. आज आपण खास पूजा तर करतोच, पण आंब्याची पूजा पण करतो बर का. आणि पूजा झाली की सगळे मिळून आंबे खातो. रत्नाक्का, थँक्यू 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 सो मच. खूप मोठा प्रश्न सोडवलाय तुम्ही माझा. प्रश्न सुटला म्हणजे? कळेल तुम्हाला लवकर. अगं पण मला तरी सांग. सरप्राईज आहे. बरं, हा घ्या तुमचा चहा. थँक्यू. मस्त झालाय चहा. थँक्यू. बरं, मी आलेच हा. अरे, हो? बरं, तुमच्याकडच्या रांगेतला तुमच्या उजव्या बाजूचा पहिला कप तुमचा चहा. तुला ते ते तुमच्यात काय म्हणतात ते बेस्ट लक. तुला बेस्ट ऑफ लक. थँक्यू बयाजी. बरं, आलेच मी. हो. हळूहळू जरा. सॉरी सॉरी, ते जरा घाईत आहे मी. बरं, हा मधला कप उचल, तुझा गुळाचा चहा आहे. चल 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 बाजूला. अगं थांब थांब थांब, तुझी एवढी घाई का चालली आहे? अरे मला ते आज अक्षय तृतीया आहे ना, तर पूजेच्या तयारीसाठी अप्पांना मदत करायची आहे. आणि आज एक सरप्राईज सुद्धा आहे, सगळ्या देशमुखांना एकत्र आणण्यासाठी. त्याची सुद्धा तयारी करायची. चल 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 बाजूला हो. अरे थांब 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 जा. सगळ्यांना एकत्र आणायला आधी ती गप्प बसण्यातली नाही. ही चावे एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का चावे एकत्र आल्या की मिलिंद सर सांगतात तसं माझा हिस्सा मिळणं कठीण होणार. अप्पा, मी वाती वळू का? अहो असू द्या. अहो नाही, तेवढीच माझ्याकडून देवाची सेवा होईल ना. द्या ना प्लीज. दुमण्या, दे त्यांना. जमतंय का? बघते हं, 1 मिनिट प्रयत्न करतेय मी. हे बघा किती सोपं आहे. मला तात्यांनी शिकवलंय. हे बघा, हे असं काढायचं आणि हळूहळू वळायचं. हे असं वळायचं आणि हे हळूहळू जमेल काकू. एक 3-4 वर्ष लागतील, पण जमेल. दुमण्या, नाना, ए नाना, अरे इथेस तू. तुला घरभर शोधलं मी. काय ग, काय झालं? विसरलास काय आज? काय? अरे अक्षय तृतीया आहे आज. हो. मला सांग, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आजच्या दिवसासाठी आंब्याची पेटी मळ्यातून मागवलीच ना? अगं हो, आता चाललो ना मी, मळ्यात चाललो. पाठवतो लगेच. विसरलास ना? नाही नाही, ते कसं विसरणार? नाना, नानी नाहीये मी. थांब. हा, रत्नाक्का बोलते. आंब्याची एक पेटी द्या पाठवून घरी. नाही नाही, सासरी नाही, माहेरी गोकुळ निवासला. हा, आणि नाना आज येणार नाही मळ्यात. तुम्ही तुमची कामं सगळी लवकर आटपा आणि घरी जा. ठेवते. अगं मी येत नाही असं कशाला सांगितलं? 1 दिवस मळ्यात गेला नाही तर काही बिघडणार नाहीये. जरा घराकडे लक्ष दे. अक्षय तृतीया आहे आज. अगं कामं पडलीत खूप. अगं अक्का, चल चल आधी चल. कामं पडलीत. हो हो, देशमुखांचंच गोकुळ निवास. बरं, तुम्ही इथे आल्यानंतर फोन करा, मी गेट जवळ येते. आणि वेळेत या. हो, थँक्यू. घाबरले ना मी. इथे काय करतोयस तू? इथे काय करतोय म्हणजे? तू माझं बोलणं चोरून ऐकत होतास? सांग ना, सरप्राईज काय? कळेल तुला थोड्या वेळात. थोड्या वेळात कळणार आहे ना? मग आत्ताच सांग ना, मी नाही सांगणार कोणाला. सेठ, तुला सुद्धा वाट बघावी लागेल ना थोडी. सरप्राईज सगळ्यांसाठी आहे. चल चल चल, पूजेसाठी उशीर होतोय. चल. काय मागवलंय हिने? नेमकं काय हिच्या डोक्यात?
लक्ष्मी माते, या घरची लक्ष्मी हे घर जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करते. तिला आशीर्वाद दे. सुनबाई जे करते त्यात तिला यश मिळू दे. या घरची चूल कायम एक राहू दे. यापुढे बयोला कसलाही त्रास नको होऊ दे. सुनबाईच्या प्रयत्नांना यश मिळू दे. देवा, सगळ्यांना चावी देण्याची सद्बुद्धी दे. देवा, सुहासचं डोकं ठिकाणावर येऊ दे. त्याला त्याची चूक कळू दे. देवा, बापूंना माझा चावी ठेवण्यामागचा हेतू समजू दे. मला सगळ्या देशमुखांना राग मतभेद विसरून एकत्र आलेलं पाहायचं. मला काही करून अमेरिकेला जायचं. प्लीज यावेळी कुठलंही विघ्न नको. हॅलो, हा पोहोचलात का तुम्ही? बरं बरं, ठीक आहे, थांबा तिथेच, मी आले. हो, आलेच आम्ही. अय्या, कोणी येणार होतं आपल्याकडे? मला तर आठवतच नाहीये. अगं नाने, विसरायला माहिती तर पाहिजे कोण येणार आहे ते. घरात कोण येणार आहे कोणालाच माहित नाहीये. हो ना, आदितीने काहीच सांगितलं नाही आपल्याला. कोण येणार आहे? बरं, जितके डझन आंबे सांगितले होते ते एकाच पेटीत दिलेत ना? हो मॅडम, तुम्ही म्हणलात म्हणून मोठी पेटी बनवली. बरं, हे घ्या पैसे. थँक्यू मॅडम. अदिती, सरप्राईज. म्हणजे हे तुझं सरप्राईज होतं? हो. का, तुला काय वाटलं? अगं, क्युरियोसिटी म्हणून मी जरा जास्तच विचार करत होतो की काय असेल काय असेल. पण तू तर आंबे मागवलेस. ठीक आहे, आत ठेवतो मी पेटी. अरे नाही नाही, तुला एकट्याला नाही उचलणार. अगं, आंब्याची पेटी येते. अगं, आंबेत की नारळ? एवढी जड पेटी? हो, सगळ्यांना मिळून उचलावी लागेल ती. हो, दोघं तिघं तर लागतीलच. थांब. सुहास, नाना काका, बाळा काका. हा दादा. आंबे. बरं, हे आहे सरप्राईज. चला आपण मिळून आंबा खाऊया. हो हो, अहो पूजा पण झालेली आहे. आता आपण सगळे मिळून मनसोक्त आंबे खाऊया. घ्या, पेटी आतमध्ये घ्या. आपण घेऊन जाऊया. चला चला, उचलूया. पेटी जरा मोठीच आहे नाही? पेटी. एक मिनिट. ही पेटी आपल्या मळ्यातली नाही दिसत. ठेवा, खाली ठेवा. ती ठेवा. कोणी मागवली ही पेटी? नाना काका, मी मागवली. आपली परंपरा आहे ना ही. आपण असे बाहेरून आंबे नाही मागवत. अक्षय तृतीयेला दरवर्षी माझ्या मळ्यातून आंबे येत असतात. अरे, परंपरा ही आपली. आलं लक्षात? तुझ्या सासऱ्याने सांगितलं असेल ना माझ्या मळ्यातले आंबे नको म्हणून. नाना, काही बोलू नकोस. मी काही बोललो नाही सुनबाईला. हो नाना काका, त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. मलाच माहित नव्हतं की आपल्या मळ्यातून आंबे येतात. मग माहिती करून घ्यायचं ना. नाना, अरे या घरातली तिची पहिली अक्षय तृतीया आहे आणि तिच्यावर ओरडतोस? अरे, तू आजचा दिवस विसरला हे का नाही सांगते? अरे, त्या पोरीने आठवणीने पेटी मागवली, तिचं कौतुक तरी कर. अरे, नव्हतं माहिती तिला म्हणून तिने बाहेरून मागवली आंब्याची पेटी. बस इतकंच. अरे, दरवर्षी माझ्या मळ्यातून आंबे येत असतात. अरे, हा सुद्धा परंपरेचाच भाग आहे. परंपरा मोडणार का? नाना, अरे काय म्हणतोस तू? हे बघ, आता हे आंबे आलेत ना, हे आंबे आपण खाऊ आणि नंतर मळ्यातून येतील ना, ते सुद्धा आंबे खाऊ ना. बापू, घे 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 आपाचीच बाजू. अरे, चावी ठेवून घेतल्यापासून या घरात मला काही महत्वच राहिलं नाही. अरे नाना, काय बोलतोस तू? कशाला विषय वाढवतोय? हो ना, मीच वाद वाढवतो, मीच विषय वाढवतो. मी चावी ठेवून घेतली, मीच चुकीचा ना. आणि तुम्हीच काय ती तात्या आणि बयोची गुणी मुलं. नाना, हे अति होत आहे. कुठली गोष्ट तू कुठे नेतोयस? अहो बापू,
तुम्ही जरा शांत व्हा ना. ए तू माझ्याशी बोल नको रे. अरे बापू नाना शांत व्हा. अहो तुम्ही नका ना मध्ये बोलू. उगाच आपण चावी दिली नाही म्हणून आपल्याला पण बोलतील. हो ना, बरोबर बोलते पल्लू तू. चावी देत नाही म्हणून हे सगळे तुटकपणे वागताय आपल्याशी. नक्की माहित नव्हतं म्हणून मागवली की कोणाच्या सांगण्यावरून मागवली देव जाणे. नाना तुला नक्की काय म्हणायचंय? अक्षय तृतीयेला माझ्या माळ्यातून आंबे आणणं हा मान आहे माझा. आता चावी दिली नाही म्हणून हा मान पण काढून घेणार का? अरे शांत व्हा. का तोच विषय परत ताणताय तुम्ही? आणि प्रत्येक गोष्ट तुमची इथे चावीपर्यंत कशी येते? कारण चावी दिली नाही म्हणून या सगळ्यांच्या मनात राग आहे आमच्याविषयी. ए नान्या, ते तर आहेच, पण त्यासाठी ना हे असं वागायची गरज नाही. हा हो दिसतंय ना, दिसतंय. ऐका ना, सोडा ना तो विषय आता. अरे नाना सणासुदीचा दिवस आहे, नको वाद घालूस. अहो तुम्ही शांत बसा ना. बरं झालं मोठं बाई तुम्ही बोललात त्याला. नेहमी मीच का गप्प राहायचं? अरे आप्पा नाना प्लीज शांत व्हा. तुम्ही गप्प बसा ना. सांगितलं ना एकदा. ज्यांनी ज्यांनी चावी दिली नाही ना त्यांना काय झालंय काय माहिती. नुसते बैसाटल्यासारखे वागताय. अरे अरे थांबा थांबा. मला तर वाटतं तूच तिला सांगितलं असणार बाहेरून आंबे माग म्हणून. अरे नाना माझ्यावर आरोप करू नकोस. शांत व्हा प्लीज. शांत व्हा प्लीज. नका भांडू तुम्ही सगळे. तुम्हा कोणाची चूक नाहीये, चूक माझी आहे. मला या घराची परंपरा नीट माहित नव्हती. सरप्राईज द्यायचं म्हणून मी ही आंब्याची पेटी मागवली होती, पण सॉरी. हे बघा, तुम्हाला मिळून आंबे खायचे नसतील नका खाऊ, पण बयो आजींकडे बघून तरी शांत व्हा. त्यांना पुन्हा त्रास होतोय. प्लीज प्लीज नका भांडू. आदिती, हे सगळं तू मनापासून केलंस ना? पण शेवटी काय झालं? सगळे भांडलेस ना? तुला असं हरलेलं बघवत नाही मला. आणि प्रत्येक वेळी तुझा अपमान झालेला सहन होत नाही मला. आदिती माझं ऐक. आपण अमेरिकेला जाऊ, आपण तिथे राहू. आपण जितके लांब असू ना तितकी ही नाती टिकून राहतील. त्यामुळे प्लीज प्लीज आपण इथून निघून जाऊया. याला पळपुटेपणा म्हणतात. उलट गोकुळ निवासला सगळ्यात जास्त आपली गरज आहे आता. सिड, आता आपण निघून गेलो ना तर तात्या आणि बयाजी एकटे पडतील. अरे तू आतापर्यंत प्रयत्न करत आली आहेस ना? काय झालं त्याच? काहीच नाही. अजून काय वेगळे प्रयत्न करणार आहेस तू? अरे वा, आंबे! सगळे आंबे संपवू नका, माझ्यासाठी पण ठेवा. कोणीच चालत नाहीये. पेटी पण उघडली नाही अजून. सिद्धू दादा, उघड ना पेटी, मला आंबे खायचे प्लीज ना. आधी आपण ही आंब्याची पेटी आत घेऊन जाऊया आणि मग आंबे खाऊया. नाही, मला आत्ताच खायचे. उघड ना पेटी प्लीज ना. बरं ठीक आहे. हे काय, सगळेच आंबे नसलेले आहेत. मला नको आहेत ते आंबे. आदिती, अगं अख्खी पेटी नसली आहे. कोणाकडनं मागवलीस तू? नाही, आत्ताच्या आता त्याला फोन लाव, मी जाब विचारतो. जाऊ दे सिड, त्याची तरी काय चूक आहे म्हणा. या पेटीतला कुठला तरी एक आंबा नासला असणार. त्याने सगळ्या आंब्यांना नासवलं. या पेटीला लागलेली मुख्य कीड सापडायला हवी. ती शोधण्यासाठी काहीतरी विचार कर.